श्री स्वामी समर्थ. दिनांक 5 ऑगस्ट म्हणजेच उद्या पुत्रदा एकादशी आहे. तसेच सध्या भगवान शंकरांचा श्रावण मासही चालू आहे. प्रामुख्याने उद्या हरिहर पूजनाला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. प्रामुख्याने ज्या लोकांना संततीविषयी अडचण असेल, आर्थिक अडचणी असतील, शारीरिक व्याधी असतील किंवा विवाहाविषयी अडचणी असतील किंवा कोणतीही इच्छित कामना असेल जी पूर्ण होत नाही, उद्या आपण ही उपासना केल्याने आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील. उद्या सकाळी स्नान झाल्यावर आपल्याला भगवान शंकरांचं शिवलिंग आणि बाळकृष्ण असेल किंवा विष्णू देवतेंची कोणतीही मूर्ती असेल एकत्र तामणामध्ये घेऊन त्यांना अभिषेक करायचा आहे. थोडंसं दूध घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुळशीपत्र घालायचं आहे आणि भगवान विष्णूंवर किंवा कृष्णांवर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राने 11 किंवा 21 वेळेला अभिषेक करायचा आहे. तसेच दुसरं पात्र दुधाचं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये बेलपत्र घालायचं आहे आणि भगवान शंकरांना ओम नमः शिवाय या मंत्राने यथाशक्ती 11, 21 अशा मंत्रांनी अभिषेक करायचा आहे या संख्येमध्ये. आणि भगवान शंकरांची आणि भगवान विष्णूंची मनोभावाने प्रार्थना करायची आहे. आपल्या मनातील ज्या काही इच्छित मनोकामना असतील त्या देवांना सांगायच्या आहेत. उद्याच्या दिवशी आपण जर भक्तिभावाने ही पूजा केली तर अनेक पटीने आपल्याला या पूजेचं फळ प्राप्त होईल. आणि प्रामुख्याने हरिहर हे एकच आहेत, त्यामुळे यांचं पूजन केल्याने आपल्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि आपल्यावर भगवंताची अखंड कृपादृष्टी राहील. श्री स्वामी समर्थ.